खोपोलीमध्ये नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोक आता खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत। आपण पाहतो की मोठा समुदाय हा पोलीस स्टेशनमध्ये जमलेला आहे। याच्यामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर खोपोलीकर नागरिक आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्या आरोपींना त्वरित अटक करा अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। या ठिकाणी DYSP आहेत, त्यांच्याकडून आहे ते समजावण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र लोक आहेत ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत। आपण जर पहिला सकाळी 7 वाजता ही हत्या करण्यात आली होती। मानसी काळोखे हे नुकत्याच खोपोली नगर परिषदेवरती नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या होत्या आणि त्यांचे पती मंगेश काळोखे हे सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडून घरी जात असताना काळ्या रंगाच्या कारमधून 5 ते 6 आरोपी आले। त्यांच्यावरती तलवार, कुऱ्हाड आणि दगडाच्या साहाय्याने त्यांच्यावरती वार करण्यात आलेली आहे आणि त्याचमध्ये निर्गुणपणे मारल्यानंतर त्यांची जाग्यावरतीच त्यांच्या या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि त्याचमुळे खोपोलीमध्ये संतप्त आहे ते प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। तणावग्रस्त परिस्थिती खोपोलीमध्ये आहे आणि त्यामुळे खोपोली शहर पूर्णपणे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर मोठा जनसमुदाय, त्याचबरोबर खोपोलीकर नागरिक असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, इतर लोक असतील, ते मोठ्या संख्येने खोपोली पोलीस स्टेशनमध्ये जमलेले आहेत आणि आंदोलन या ठिकाणी होताना दिसत आहेत। हटायला ते तयार नाही आहेत। ठिय्या आंदोलन आहे ते या ठिकाणी सुरू आहे। DYSP यांच्याकडून समजावण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र लोक आहेत ते ऐकण्याच्या मनस्थितीमधील आहेत। त्यामुळे तुम्ही पाहताय की पूर्णपणे ठिय्या आंदोलन आहे आणि एक आता सर्व लोक इथं बसू लागलेले आहेत। या हत्येमध्ये राजकीय कारण असल्याचा आरोप आता होताना दिसतोय। ही जे नगरसेविका होत्या मानसी काळोखे, त्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत, शिंदे गटाच्या नगरसेविका आहेत आणि मंत्री भरत गोगावले यांनी सुद्धा आरोप केलेला आहे की याच्यामध्ये राष्ट्रवादीचा हात आहे आणि राष्ट्रवादीच्याच माध्यमातून ही हत्या घडवून आणल्याचा थेट आरोप आहे तो भरत गोगावले यांनी केलेला आहे। त्यामुळे आपण बघतो की ऐन निवडणूक झाल्यानंतर ही भीषण हत्या झालेली आहेत आणि आता सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। त्यामुळे अशा प्रकारे राजकीय आहेत ते वाद आता हत्येपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे की का, अशा प्रकारचा मोठा सवाल आता उपस्थित केला जात आहे। विनायक पाटील, ABP माझा, खोपोली, रायगड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।